नमस्कार मित्रांनो, कॉम्प्युटर स्किल्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण कॉम्प्युटरशी रिलेटेड वेगवेगळे व्हिडिओज आपल्या या चॅनलमध्ये आपण बघणार आहे. त्यामध्ये आपण कॉम्प्युटर टायपिंगची फर्स्ट सिरीज सुरू केलेली आहे, म्हणजे इंग्लिश टायपिंगची फर्स्ट सिरीज सुरू केलेली आहे आपण. तर डे 1मध्ये आपण काय बघितलं? डे 1मध्येही मिडल लाईन आपण बघितलेली आहे. मिडल लाईन म्हणजे होम लाईन बघितलेली आहे. त्यानंतर डे 2मध्ये आपण ही अप्पर लाईन बघितलेली आहे. डे 2मध्ये डे 3मध्ये आपण फक्त या मिडल कीज बघितलेले आहेत. डे 3मध्ये आज डे 4ला आपण काय बघायचं आहे? ही लोअर लाईन आपण कंप्लीट करायची डे 4साठी. तर बघा, मी पहिल्या लेसनमध्ये सांगितल्याप्रमाणे होम कीजवरतीच आपली बोटं पाहिजेत. आपण कुठेही टाईप केलं तरी आपली बोटं कुठं आली पाहिजेत? तर होम कीजवरती. ASDF ही 4 बोटं या 4 कीजवरती पाहिजेत. GH हे मध्ये राहिले पाहिजे आणि उजव्या हाताची 4 बोटं सेमिकोलन LKJ मध्ये GH राहतं. ही 4 बोटं या 4 कीजवरती आणि ही 4 बोटं या 4 कीजवरतीच राहिली पाहिजे. आता बघा, पहिल्या लेसनमध्ये आपण ही लाईन बघितली, दुसऱ्या लेसनमध्ये या 4 कीज बघितल्या, तिसऱ्या लेसनमध्ये आपण काय बघितले? या 4 कीज आहेत ते या बोटाने, या 4 कीज आहेत ते या बोटाने बघितल्या. आज आपण बघणार आहे तो चौथा लेसन बघणार आहे. चौथ्या लेसनमध्ये आपल्याला ही लोअर लाईन आपल्याला कंप्लीट करायची. तर बघा, मी बोटं ठेवून घेतलेले. आता आपल्याला चौथा लेसन कसं आहे बघा. ए करंगीनं प्रेस करते मी. ए प्रेस केलं, झेडसाठी 2 नंबर बोट खाली आणायचं. ए करंगीनं प्रेस केलं, झेडसाठी 2 नंबर बोट, झेड. एक्ससाठी 3 नंबर बोट, एक्स. CFF ह्या अंगठ्याजवळच्या बोटाने प्रेस करायचं. स्पेस आपल्याला उजव्या हाताच्या अंगठ्याने टाका, म्हणजे कोणत्याही एका अंगठ्याने टाकला तरी चालतो. जे लेफ्ट हँडेड आहेत त्यांनी डाव्या हाताने टाकला तरी चालतो किंवा उजव्या अंगठ्याने टाकला तरी चालतो, पण एकाच अंगठ्याचा उपयोग करायचा. बघा, मी स्पेस टाकला. त्यानंतर इथं LK वरतीच आहे आपलं. L आणि K मी प्रेस केलं. इथं केचं बोट खाली एमसाठी आणायचं. केचं बोट खाली एमसाठी आणायचं. NBJ एकाच बोटाने टाईप करायचं. म्हणजे बघा, या 2 बोटामध्ये आपल्याला 3 कीज कंप्लीट करायचे आहेत. 3 कीज, बाकी राहिलेल्या बोटाने एक एकच करायचं. बघा अजून एकदा. ए करंगीनं प्रेस केलं, झेड, एक्स, CFF स्पेस LK, केचं बोट खाली एमसाठी, NBJ. ए करंगीनं प्रेस केलं मी. ए झेडसाठी 2 नंबर बोट, झेड. एक्ससाठी 3 नंबर बोट, एक्स. CFF एकाच बोटाने, स्पेस उजव्या हाताच्या अंगठ्याने दिला. आता L उजव्या हातामध्ये बघा, LK दोन्ही बोटाने टाईप केलं मी. LK, केचं बोट खाली आणायचं एमसाठी आणि हे बोट मात्र NBJ. बघा, ए ZX CFF स्पेस LK, केचं बोट खाली एमसाठी, NBJ. ए ZX CFF स्पेस LK, केचं बोट खाली एमसाठी, NBJ. ए करंगीमध्ये ZX CFF स्पेस LK, केचं बोट खाली एमसाठी, NBJ. अशी आपल्याला या लेसनची प्रॅक्टिस करायची आहे. बघा अजून एकदा. ए करंगीनं प्रेस करते मी. ए झेडसाठी 2 नंबर बोट, झेड. एक्ससाठी 3 नंबर बोट, CFF एकाच बोटामध्ये. त्यानंतर स्पेस उजव्या हाताच्या अंगठ्याने. L या बोटामध्ये 2 नंबर करंगी बसला, बाजूचा बोट हा L. केसाठी 3 नंबर बोट, केचं बोट खाली एमसाठी, NBJ. आता बघा, आपल्यामध्ये ही या ज्या लाईनमध्ये ही पूर्ण आपण टाईप केली. यामध्ये बघा कॉमा आणि फुलस्टॉप राहिलेले. तर बघा आपण कसा लेसन केला. ए करंगीनं प्रेस केलं, ZX CFF म्हणजे या सगळ्या कीज आपण टाईप केल्या. उजव्या हातामध्ये बघा LK, L आणि K टाईप केलं, केचं बोट खाली एमसाठी आणलं, NBJ. आणि फुलस्टॉप जो आहे तो करंगीने प्रेस करायचा. फुलस्टॉप आणि कॉमा, हे करंगीजवळचं बोट हे कॉमासाठी आणि करंगी आहे ती फुलस्टॉपसाठी वापरायची. बघा, ए ZX CFF स्पेस LK, केचं बोट खाली एमसाठी, NBJ. आणि कॉमा आणि फुलस्टॉप या 2 बोटाने आपण करायचं, टाईप करायचं. बघा, फुलस्टॉप आणि हा कॉमा. ए ZX CFF स्पेस LK, केचं बोट खाली एमसाठी, NBJ. आणि फुलस्टॉप करंगीनं आणि कॉमा करंगीच्या बाजूच्या बोटाने आपल्याला टाईप करायचं आहे. आता याची प्रॅक्टिस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, तर याच लेसनमधले शब्द घ्यायचे आहेत आपल्याला. आता शब्द कोणकोणते आहेत बघा. ते शब्द आता
आता शब्द आपल्याला सगळेच शब्द हे कवर करायचे. फॉर्मल शब्द टाईप करायचे आहे. फॉर्मल कसं आहे बघा, यफ या बोटाने टाईप करणार, यफ. ओ कोणत्या बोटाने, आपण करंगीचं बजावू, ओ. आर या बोटाने, आर. यम कोणत्या बोटाने, तर केचं बोट खाली एमसाठी यायचे, यम. ए करंगी, ए. आणि यल आपलं इथंच, यल. फॉर्म. त्यानंतर बघा लोकल, यल ओ सी, सी खाली येतं आहे सी, याच बोटाने आपल्याला सी, ए. त्यानंतर यल. त्यानंतर आपल्याला करायचं आहे फॉर्म्युला, यफ ओ आर यम यू यल ए. स्पेस टाका, झील टाईप करायचं आहे आपल्याला. झेडसाठी कोणतं बोट आणणार, 2 नंबरचं बोट खाली आणायचं, हे बघा झील, झेड. ई, ए करंगीमध्ये ए आणि यल या बोटामध्ये. लॉजिकल, त्यानंतर यल बघा या बोटामध्ये, यल ओ जी आय, सी या बोटाने खाली यायचं, सी. ए करंगीमध्ये यल, लॉजिक. त्यानंतर बघा 6 फोल्ड टाईप करायचं आपल्याला, यस, यस या बोटामध्ये 2 नंबर बोटामध्ये, यस. आय या बोटामध्ये, आय. एक्ससाठी बघा, एक्ससाठी आपण कोणतं बोट खाली आणणार आहे, 3 नंबर बोट खाली आणणार आहे, एक्स. फोल्ड, यफ ओ यल डी. अशी आपल्याला शब्दांची प्रॅक्टिस करायची. शब्दांची प्रॅक्टिस पण भरपूर केली पाहिजे. शब्दांची प्रॅक्टिस ज्यावेळी आपण भरपूर करेल त्यावेळी हे परफेक्ट सगळे अल्फाबेट्स आपल्या हातामध्ये बसतात. आता आपण नेक्स्ट जे डेला आपण बघणार आहे तो डे आपला 5 असणार आहे. त्यामध्ये ए टू झेड आपण पूर्ण टाईप करणार आहे. आजच्या या डेमध्ये, आजच्या या लेसनमध्ये आपण काय कंप्लीट केलेलं आहे, तर 4th लेसन आपण कंप्लीट केलं आहे. 4th लेसन म्हणजे आपल्याला ही खालची लाईन कंप्लीट करायची, ही लोअर लाईन कंप्लीट केलेली आहे आपण. तर बघा अजून एकदा लेसन बघा, ए करंगीनं प्रेस करते मी, ए करंगीनं प्रेस केलं, झेडसाठी 2 नंबर बोट, झेड. एक्ससाठी 3 नंबर बोट, एक्स. ए झेड एक्स, सी व्ही एफ आपण एकाच बोटाने टाईप केलं. स्पेस उजव्या हाताच्या अंगठ्याने टाका. आता इथं बघ, यल आणि के या 2 बोटाने टाईप केली, यल के. आपल्याला माहीत आहे सेमिकोलॉन यल के जे या बोटामध्ये आहे, यल आणि के या बोटाने टाईप केलं. केचं बोट खाली थोडंसं तिरकं यमसाठी आणायचं, यम. एन बी जे एकाच बोटाने टाईप करायचं. म्हणजे ह्या 2 बोटांनी आपल्याला 3 कीज टाईप करायचे आणि राहिलेल्या बोटामध्ये एकच की टाईप करायचे. ए झेड एक्स, सी व्ही एफ, स्पेस यल के, केचं बोट खाली एमसाठी, एन बी जे. आणि ही लेसनची प्रॅक्टिस झाल्यानंतरच आपल्याला यामधले काय करायचे, शब्द घ्यायचे आहेत आणि शब्दांची पण भरपूर प्रॅक्टिस करायची, तरच आपल्याला स्पीड वाढायला मदत होईल. तर बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.